आज आपण इथे मातीची आरोग्य पत्रिका आणि जमिनीची सुपीकता या विषयावर चर्चा करणार आहोत. जसं की सर्वांनाच माहीत आहे, या पृथ्वीवर म्हणजे मातीशिवाय जीवनच नाही आहे. प्रत्येक आपल्या आयुष्याच्या म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक ठिकाणी माती ही फार महत्त्वाची वस्तू आहे. ह्या जगाचं पूर्ण फाउंडेशन आहे ते मातीवरच अवलंबून आहे. जर का माती नसती तर या जगात काहीच राहिलं नसतं. आपण पुढे जाऊ. आपण जर का आपल्या भारताचा इतिहास बघितला मागील काही वर्षापासनं, तर आपण आजच्या अवस्थेमध्ये आपण फार संपन्न आहोत. पण ही मागच्या 100 वर्षामध्ये म्हणा किंवा 50 वर्षामध्ये ही स्थिती नव्हती. तर आपण थोडं त्याचा विचार करून घेऊया. 1960 आणि त्याआधी आपली शेती म्हणजे कशी एक वेगळीच होती. तिथे लोकांजवळ वापरायसाठी इनपुट म्हणजे लो इनपुट म्हणजे लोकांना चांगल्या पैसा जास्त लावता येत नव्हता. चांगल्या प्रकारचे बियाणे लावता येत नव्हते. कुठल्याही गोष्टीची उपलब्धता नव्हती. त्यामुळे त्यावेळेची शेती होती ती लो प्रोडक्टिव्हिटीच होती. त्यावेळेस म्हणजे कमी याच्यात कमीच काम सुरू होतं. त्यानंतर 1960 ते 90 या काळामध्ये आपल्या देशात हरित क्रांती झाली आणि त्या हरित क्रांतीमध्ये आपण खूप चांगली मजल मारली. त्यामुळे काय झालं, उच्च प्रतीचे इनपुट वापरून आपण आपली जी उत्पादकता आहे आपण भरघोस वाढवलेली आहे. म्हणजे आपण सेल्फ सफिशियंट झालो आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये. आणि हा काळ चालता आज अशी स्थिती आली आहे म्हणजे 1990 आणि त्याच्या पुढच्या ठिकाणी आज कसं झालेलं आहे की सगळ्या गोष्टींचा अतिरेक झालेला आहे. आपणाला म्हणजे आणि याला कारणं पण तशीच आहेत. दिवसेंदिवस आपली लोकसंख्या वाढली, लोकांच्या गरजा वाढल्या, सगळ्या वाढल्या. पण आपल्याजवळ जी काही जमीन आहे किंवा शेती आहे ती नाही वाढली. ती आहे तेवढीच आहे. म्हणजे आहे तेवढीच शेती आहे तेवढीच आणि खाणारे किंवा उपभोग घेणारे लोक जास्त आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आपण अतिरेक झाला, त्यामुळे एक्सप्लॉयटेशन झालं आहे. त्यामुळे त्यामुळे जी शेतीची जी एक सुपीकता होती ती टिकून राहिलेली नाही. ती पूर्णपणे खालवलेली आहे आणि त्याला खूप सारी कारणं आहेत. आपण बघू पुढे एक एक करून. त्याच्यामुळे आणि आता आपण 1960 आणि 90च्या दरम्यान जी ग्रीन रेव्होल्यूशन झाली त्यामध्ये विशेष करून आपण चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले. थोडाफार आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंटही केला. पाण्याचा चांगला वापर केला. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आपण धरणे बंधारे बांधलो, त्यामुळे पाण्याचा पण थोडा बऱ्यापैकी वापर झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच कालावधीमध्ये रासायनिक खते जी होती आपण त्याचा वापरसुद्धा खूप झालेला आहे. आणि वापर झालाच किंबहुना त्यांची जी आपण जे काही रासायनिक खते शेतामध्ये वापरतो त्याचा तो सदुपयोगसुद्धा बऱ्यापैकी वाढलेला आहे. आणि त्यानंतर मग लँड ॲक्विजिशन, डिस्ट्रीब्युशन आणि महत्त्वाचा एक पार्ट म्हणजे त्याच कालावधीमध्ये वॉटरशेड डेव्हलपमेंट जलसंग्रहण ही एक आपण गोष्ट केली. त्यामुळे म्हणजे बियाणे, खते, पाणी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण 60 ते 90 या कालावधीमध्ये आपण एकदम मजल मारली आणि त्यामुळे आपली उत्पादकता आपण भरपूर वाढवली आणि आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण खूप सारी सुधारणा केलेली आहे. आणि या ग्रीन रिव्हॉल्यूशनमध्ये, हरित क्रांतीमध्ये मग काय झालं, आपलं हे अन्नधान्य प्रोडक्शन वाढलं. म्हणजे फळ वाढले, फुलं वाढले, मासोळी उत्पादन वाढलं, दुधाचं उत्पादन वाढलं, अंड्याचं उत्पादन वाढलं. आणि ही सगळी म्हणजे अशा प्रकारची ही ग्रीन रिव्हॉल्यूशन जी होती ही शेतीच्या संदर्भामध्ये, शेती व्यवसायामध्ये चारही दिशेने भरपूर झाली. त्यामुळे ही एक रेनबो रिव्हॉल्यूशन म्हटले झालेलं आपण. आणि आज आपला जो विषय आहे, आपण हे का करतो आहे, आज आपण मातीची आरोग्य पत्रिका आणि जमिनीची सुपीकता आपण या विषयावर का बोलतो आहे, याचं कारण म्हणजे हे बघा, आता इथे दिसते आहे काय झालं की आजच्या घडीला भारत हा जगात तिसरा देश आहे जो की ज्याच्यामध्ये रासायनिक खते वापरणाऱ्या देशांच्या यादीमध्ये आपला तिसरा नंबर आहे. आणि या रासायनिक खताच्या अतिरेकामुळे काय झालं की एक टास्क फोर्स स्टडी झाली आणि त्या टास्क फोर्समध्ये म्हणजे त्याला काय म्हणतात, बॅलन्स रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी एक टास्क फोर्स होती. आणि त्या आधारावर मग आपल्या भारत सरकारने एक
म्हणजे केंद्रीय पातळीवर एक प्रोजेक्ट काढला, तो म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड. आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली 2015मध्ये राजस्थान इथे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात केली माननीय प्रधानमंत्री मोदीजी साहेबांनी केली होती. आणि याचा विशेष उद्देश म्हणजे 2017पर्यंत आपणाला 14 करोड मातीचे आरोग्यपत्रक लोकांना वाटायचे. तर ते हे अतिरेक झाल्यामुळे जमिनीची आरोग्य बिघडत चाललं, उत्पादकता कमी झाली, सगळा इम्बॅलन्स झाला, ग्लोबल वॉर्मिंग सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे आज आणि विशेषतः महत्त्वाची म्हणजे आज आपल्याकडे जे आपला पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आणि शेती आहे तेवढीच आहे. आणि आपण जर का ह्याच प्रकारे करत राहिलो तर एक दिवस ही जमीन आपली निकामी होईल, निकृष्ट होईल आणि आपल्याला पुन्हा तीच वाईट दिवस पाहावं लागेल. त्यामुळे आजच्या घडीला मातीचे आरोग्य सुधारणे आणि ते टिकवून ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही संकल्पना मनात धरून आपलं भारत सरकारने ही योजना राबवलेली आहे. आणि या योजनेमध्ये नेमकं काय आहे आपण बघू आता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती ही सर्वांनाच माहीत आहे, लहान मुलापासनं, नोकरीवाल्यापासनं, शेतकऱ्यापासनं, इंजिनियर, डॉक्टर सर्वांनाच माहीत आहे. पण आणि एक सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा दृष्टिकोन जर पाहिला तर काय, त्याच्यासाठी एक म्हणजे ज्यामध्ये पिकांची वाढ होते, पिकं वाढवण्याचं एक माध्यम म्हणजे माती त्यांच्यासाठी. आणि त्याहूनही जर का पिकांची वाढ चांगली होत असेल, उत्पादन चांगलं असेल तर ती चांगली माती. आणि प्रत्येक मातीमध्येच पीक वाढतातच, पण तो चांगला वाढेल की वाईट वाढेल याचं सांगता येत नाही. तर ही अशा प्रकारे शेतकऱ्यासाठी मातीची परिभाषा अशी आहे. आता आपण बोलणार आहोत मातीचं आरोग्य म्हणजे काय. सर्वसामान्यपणे आपण जेव्हा आरोग्य म्हणतो, आपल्याला माणसाचं आरोग्य माहीत आहे, प्राण्याचं आरोग्य माहीत आहे, सगळ्या म्हणजे जे काही आरोग्य माहीत आहे ते आपणाला ज्या गोष्टी म्हणजे जिवंत आहेत त्यांचंच आरोग्य आपल्याला मान्य आहे. पण एक सर्वसामान्य माणसाला विचारलं तर मातीचं आरोग्य म्हटलं तर काय, तर तो काही कळणार नाही. तो म्हणे जनरली ही सर्वांनाच माहीत आहे की माती तर एक निर्जीव वस्तू आहे, त्यामुळे तिचं आरोग्य काय. पण असं नसतं. एक विशेष आणि महत्त्वाची लाईन सांगायची म्हणजे माती ही निर्जीव नाही, माती ही सजीव आहे. माती ही नक्कीच सजीव आहे. ती कशामुळे सजीव आहे, कारण की ती फक्त असं म्हणजे कण मिळून माती बनले त्यामुळे ती निर्जीव आहे हे सर्वसामान्य माणसाला समजेल. पण ती निर्जीव नाही. जर का ती निर्जीव असती तर त्यामध्ये आपले पिकं वाढली नसती किंवा आपण जे अन्नधान्य खातो हे भेटलं नसतं. तर त्यामध्ये मातीमध्ये खूप सारे सूक्ष्म असे किडे, कीटक, जीवाणू अशा गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये जे काही आपल्या पिकांसाठीच, केवळ पिकांसाठीच नाही तर आपल्या माणसाच्या आरोग्यासाठी सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या घटक आहेत, जे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, ते मातीतनंच येतात. त्यामुळं माती ही निर्जीव नाही, ही सजीव आहे आणि हिला आरोग्य आहे. आता हे मातीचं आरोग्य म्हणजे काय, तर मातीचं आरोग्य म्हणजे काय, जर का माती चांगली असेल तर ती काय करेल, त्यामध्ये चांगले पिकं घेईल. चांगले पिकं घेतले की ते पिकांमार्फत जे काही अन्नधान्य निघेल ते चांगल्या प्राण्यांना खाऊ घालेल. प्राण्यांना खाऊ घातलं की ते लगेच माणसाला जाईल. म्हणजे ही एक माणसाची अन्नसाखळी जी आहे ही पूर्णपणे कंप्लीट होईल. त्यासाठीच मुख्य उद्देश म्हणजे त्यासाठीच ही मातीचं आरोग्य टिकवणं आवश्यक आहे. आणि साधारणपणे आपण बघितलं तर मातीची एक पुन्हा प्रक्रिया म्हणजे कशी आहे की आपण मातीतनं जे काही घेतो ते सगळं प्रोसेस झाल्यानंतर ते मातीमध्ये जातं, एक रिसायकलिंग होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आणि जे काही आज पुन्हा दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की दिवसेंदिवस वातावरण इतकं बदलत चाललं की पुन्हा पाणी पाऊस यांचा दुष्काळ येतो आहे. तर जर का हे माती चांगली नसेल किंवा हिचं आरोग्य बिघडलं असेल तर हे प्रॉब्लेम म्हणजे हा जो प्रश्न आहे पाण्याचा आणखी वाढेल. त्यासाठी जर का जमिनीचं स्वास्थ्य सुधारलं म्हणजे काय होईल, स्वास्थ्य सुधारल्यामुळे त्याची जे काही आपल्याकडे पाणी आहे पावसामार्फत येणारा म्हणा किंवा धरणातून येणार आहे ते पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये झिरपेल. आणि त्यासाठी जमिनीचं स्वास्थ्य टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसं की मी म्हटलंच आहे की सगळं शेवटी जुळते कशासाठी, तर एक माणसाच्या सुदृढ आणि चांगल्या अन्नसाखळीसाठी. त्यामुळेच मातीचं हे आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितलंच की हे आणि याच्यामध्ये मातीच्या आरोग्याचं महत्त्वाचं मी सांगितलं जातं की त्यामुळे एक चांगली माती असली की ती चांगली पिकं दिली, चांगली पिकं दिली की चांगले खातील लोक म्हणजे प्राणी आणि माणूस, आणि ही चांगली अन्नसाखळी देईल. त्यामुळे आपणाला मातीच्या आरोग्याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आता
मातीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय आपण पाहिले ते पुढे पाहू. पण ही मातीचं आरोग्य पत्रिका बनवणं ही एक प त्याला काय म्हणता येईल टप्प्याटप्प्याची पद्धत आहे. ही एका ह्याच्याने होणारी नाही. आणि आणि ही ह्या टप्प्यामध्ये टप्प्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. पण सर्वसामान्यपणे जर का आपण जर का मनात ठरवलं की नाही आपल्याला आपल्या मातीचं आरोग्य टिकवायचं आहे, तर त्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्या 4 गोष्टी म्हणजे अशा की जमिनीला कमीत कमी त्रास द्यायचा. इन द सेन्स त्रास म्हणजे जी आपण काही नांगरणी वखरणी करतो हे कमीत मिनिमम टिलेज करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मॅक्सिमम डायव्हर्सिटी ऑफ प्लांट, म्हणजे का वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स लावायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिके आपण हे रोटेशननी घ्यायचं. त्यामुळे काय होईल की प्रत्येक पिकामार्फत येणारे जे काही जीवाणू आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या जमिनीत चांगल्या प्रकारे मेंटेन होतील आणि ते सगळं मिक्सअप होऊन तिची जमिनीचे आरोग्य जपायला मदत होईल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आपण काय करतो की सर्वसामान्यपणे आपण लोक जेव्हा शेती करतो तर शेती करता आजच्या शेतीमध्ये काय आहे, आपण केवळ ते अन्नधान्यच किंवा तो जे निघणार आहे किंवा मेन प्रॉडक्ट आहेत तेच काढत नाही. आपण आजकाल त्या पिकासोबत सगळंच काही काढून घेतो. म्हणजे आपण त्याचा पूर्णच म्हणजे पालापाचोळा हे ते सगळं आपण काढून घेतल्यामुळे आपण जमिनीत असं काही पुरत नाही. पण जर का आपल्याला जमिनीचं आरोग्य टिकवायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त जे काही पालापाचोळा आहे हे आपल्याला जमिनीत ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटची आणि अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त वेळा जितकं जास्त आपण आपली जमीन पाल्यापाचोळ्यानी म्हणा किंवा कुठल्याही हिरव्या याच्याने आपण जितका जास्तीत जास्त वेळ कवर ठेवू तिला झाकून ठेवू तेवढं ते चांगलं आहे. याचं कारण असं की आजकालचं तापमान इतकं वाढलेलं आहे आणि ह्या वाढत्या तापमानामुळे जे काही जमिनीतल्या जैविक कर्ब आहे हा कर्ब त्या उन्हामुळे त्याचं ऑक्सिडेशन होऊन ते पूर्ण वातावरणात जातो आहे. आणि तो वातावरणात गेल्यामुळे आजकाल जे आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आहे हे वाढलेलं आहे. आणि हे वाढत असतानाच सोबत आपल्या जमिनीचं आरोग्यसुद्धा खालावत चाललेलं आहे. आता पहिला आपण येऊ महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे मातीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय. मातीचं आरोग्य पत्रिका हे काही नसून एक तुम्हाला कागदी रूपात मिळणारा एक तक्ता आहे. हा तक्ता तुम्हाला काय सांगतो, हा तक्ता तुम्हाला तुमच्या शेतातील मातीचं शाळेत परीक्षण केल्यानंतर रिझल्ट्स येतात, जे काही त्याचे तुमच्या मातीचे निर्देश मिळतात त्याप्रमाणे ते तिथे निर्देश दिले जातात. जे काही तुमचे रिझल्ट्स आले ते तुम्हाला तक्त्यात दिलेले असतात आणि त्या तक्त्यानुसार तुम्हाला पुढचं प्लॅनिंग करता येते. म्हणजे पुढचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे की आपल्या जमिनीत काय आहे, आज काय आहे आणि उद्या ते आपल्याला वाढवासाठी टिकवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे. किंवा त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खतं तर वापरतोच, तर ते खतं वापरण्याची जी प्रक्रिया किंवा त्याचं प्रमाण आहे हे आपल्याला या मातीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये मिळते. आता मातीची आरोग्य पत्रिका काढताना ही एक मी जसं की आत्ता सांगितलं ही टप्प्याटप्प्या होणारी प्रक्रिया आहे. तर यासाठी मातीची आरोग्य पत्रिका काढत असताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीची सुपीकता. हा जमिनीची सुपीकता ही काही नसून प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातील ज्या पृथ्वीवर जिथे कुठे माती आहे प्रत्येक मातीची एक क्षमता आहे. कशाची की ज्या जमिनीमध्ये आपण आपले पिकं उगवतो त्या प्रत्येक पिकाला लागणारे अन्नद्रव्य पुरवण्याची जी काही त्याची नैसर्गिक क्षमता आहे त्याला जमिनीची सुपीकता म्हणतात. आणि ही जमिनीची सुपीकता आजच्या या तांत्रिक युगामध्ये आजकाल आपलं विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की या तांत्रिक युगामध्ये आपण त्यांचे कुठल्याही ठिकाणचे नमुने घेऊन त्याचं परीक्षण करून त्याचं आपण मॅपिंग बनवू शकतो. आणि ते मॅपिंग फार महत्त्वाचं आहे, कारण की मॅपिंग जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा कधीही केव्हाही आणि जनरली त्याला अपडेट करून तुम्ही पुन्हा त्याचं हेल्थ कसं आहे हे तुम्हाला सांगता येईल. आता ही जमिनीची सुपीकता काढण्यासाठी काही पद्धती आहेत. त्याच्यापैकी एक आहे पॉट कल्चर एक्सपेरिमेंट, फील्ड एक्सपेरिमेंट, बायोलॉजिकल टेस्ट आहेत, डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत, प्लांट टिश्यू टेस्ट आहेत, सॉईल टेस्टिंग. ह्या काही महत्त्वाच्या आणि सर्वसामान्य पद्धती आहेत जमिनीची सुपीकता पाहण्याच्या. पण एक शेतकरी म्हणून यांच्यापैकी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे असं की जसं की हे डेफिशियन्सी सिम्पटम्स म्हणजे प्रत्येक जमिनीमध्ये आपण पिकं घेत असताना
त्या जमिनीमध्ये जे काही पिकं घेतो आपण, कालांतराने जशी जशी पिकांची वाढ होत जाते, त्यांची प्रत्येक स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट होत जाते, त्या डेव्हलपमेंटवर मग त्या झाडांमध्ये काही बदल होतात, काही दिसतात. तर ते बदल म्हणजे काय, काही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा जास्त झाल्यामुळे त्या त्या पिकांच्या म्हणजे झाडावर जे काही तुम्हाला बदल दिसतात त्याला म्हणतात डिफिशियन्सी सिम्पटम्स. आणि ही एक सर्वसामान्य पद्धत आहे. सर्वसामान्य शेतकरीसुद्धा आपल्या शेतामध्ये जेव्हा रोज जातो तो बघत असतो, तेव्हा त्याला कळतं की आपल्या पिकाला काय कमी आहे, काय जास्त आहे, काय रोग झाला, हे त्याला कळत असतो. त्यामुळं आपण या ठिकाणी ही डिफिशियन्सी सिम्पटम्स आणि सॉईल टेस्टिंग. आता डिफिशियन्सी सिम्पटम्स ही तर एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही वैज्ञानिकांना पण कामाचीच गोष्ट आहे, पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे शेतीच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की जर का आपल्याला आपल्या मातीचं आरोग्य कायम ठेवायचं आहे किंवा सुधारायचं आहे, चांगला करायचं असेल, तर आपल्याला माती परीक्षण करणे अतिशय महत्त्वाची आहे. तर ही जमिनीची सुपीकता नॉर्मली ह्या 5-6 प्रकारांनी डिसाईड ठरवली जाते. तर कॉमनली डिफिशियन्सी सिम्पटम्स आणि सॉईल टेस्टिंग हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे. तर आपण मातीचं आरोग्यपत्रक तयार करत असताना आपण इथे या पद्धतीमध्ये माती परीक्षण ही एक महत्त्वाची स्टेप आहे. आता माती परीक्षण म्हणजे काय? माती परीक्षण म्हणजे दुसरं काही नसून आपल्या शेतजमिनीतील त्या मातीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा, तसेच त्या मातीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा प्रयोगशाळेत अभ्यास करणे म्हणजेच याला माती परीक्षण म्हणतात. त्यामध्ये आता या माती परीक्षण करण्याचे उद्देश काय आहे? माती परीक्षण करण्याचे 3 उद्देश आहेत. नेमके पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शेतजमिनीचं वर्गीकरण करण्यासाठी मदत करते. दुसरी गोष्ट, आपल्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा साठा आपणाला दाखवतो आणि ते मिळाल्यानंतर त्या जमिनीत त्याचे निर्देशांक मिळाल्यानंतर त्याप्रमाणे कुठलं खत वापरायचं, किती वापरायचं, कसं वापरायचं, केव्हा वापरायचं, ही गोष्ट मिळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॉईल टेस्टिंग केल्यानंतर त्याचे निर्देशांक आल्यानंतर आपल्या जमिनीची प्रकार कसला आहे किंवा त्याच्यामध्ये काय रोग आहेत, काय दोष आहेत, हे आपणाला कळतं. आणि ते कळल्यानंतर आपण त्या निर्देशांकानुसार आपण त्याच्यासाठी पुढच्या गोष्टी आपण अवलंब करतो. आता सॉईल टेस्टिंग ही टप्प्याटप्प्याची पद्धत आहे. जनरली यामध्ये 3 स्टेप्स असतात. त्यामध्ये शेतातून माती गोळा करणे, त्यानंतर ती माती गोळा केल्यानंतर तिला प्रयोगशाळेत नेऊन तिचं परीक्षण करणे आणि परीक्षण केल्यानंतर तिचे जे काही निर्देशांक मिळतात, जे काही रिझल्ट्स मिळतात, त्या आधारावर त्या जमिनीमध्येच त्या पिकासाठी लागणारे रासायनिक खते किंवा ऑर्गॅनिक खते म्हणजे रिकमेंड करणे. ह्या 3 स्टेप्स असतात सॉईल टेस्टिंगमध्ये. आता माती परीक्षण करत असताना जी पहिली स्टेप आहे, सॅम्पल म्हणजे मातीचा नमुना. मातीचा नमुना कोणी कसाही घेऊ शकतो आणि तुम्ही कसाही घेतलात तरी पण तो प्रयोगशाळेत नेल्यानंतर त्याचं जेव्हा काही परीक्षण होईल तर त्याप्रमाणे काही ना काही निर्देशांक तुम्हाला मिळतीलच. पण एक म्हण आहे आपल्याकडे, जशी की ज्या जमिनीचा म्हणजे ज्या घराचा किंवा कुठल्याही वास्तूचा पायाच जर का मजबूत नसेल तर ती वस्तू काही चालत नाही. त्याचप्रमाणे हाच प्रिन्सिपल, हाच कायदा इथेसुद्धा लागू होतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जो काही नमुना घेता तो नमुना योग्य असणे हे जास्त महत्त्वाचं आहे. जर का तुमचा एकदा मातीचा नमुना घेणं चुकलं तर तुमचं सगळंच काही चुकेल. त्याच्यावर दिलेले निर्देशांक किंवा त्याच्यानंतर आपण ज्या काही काळजी करतो त्यासुद्धा चुकतील आणि आपल्या ह्या सगळ्या करण्याला काहीही व्हॅल्यू राहणार नाही, रिझल्ट काही चांगले भेटणार नाही. आपण आरोग्य तर सुधारणं सोडा की उलटं जे आहे ते बिघडवायच्या मागे लागू. त्यामुळे मातीचा योग्य नमुना घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता नमुना घेत असताना नमुना कधी घ्यायचा? मातीचा नमुना घेत असताना जनरली उन्हाळा हा एक चांगला सीझन आहे. कारण या सीझनमध्ये जास्तीत जास्त पिके झालेली असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही शेताच्या कुठल्याही भागामध्ये आपण त्यावेळेस सहजपणे जाऊ शकतो. अदर सीझनमध्ये आपण जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, पिकं झाले असल्यामुळे त्या खालीपिली वेळामध्ये काय होतं की
जमिनीची मशागत करण्याचा खरोखर टायमिंग उन्हाळाच असतो आणि आपण मशागत काय कशासाठी करतो, पुढच्या पिकासाठी करतो. त्यामुळं आपण हे जे काही माती परीक्षण करण्यासाठी जे काही नमुना घेतो, हे उन्हाळा एक चांगला टायमिंग आहे. कारण की त्याच्या आधारावर आपल्याला कळतं की आज काय आहे, उद्या आपण कोणतं पीक घालणार आहे आणि त्या पिकाचं त्याची पिकाची रिक्वायरमेंट किती हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे आज जर का आपल्याला निर्देशांक मिळाले तर आपण त्या पिकाप्रमाणे त्याला लागणारे रासायनिक खतं किंवा ऑर्गॅनिक खते आपण देऊ शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे माती परीक्षण किती वेळा करायचं आहे, एक नॉर्मल गोष्ट आहे. पण सर्वसामान्यपणे 3 ते 4 वर्षातनं एकदा माती परीक्षण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे काही आपले भाजीपाले सारखे पिके वगैरे आहेत या ठिकाणमध्ये किंबहुना 2-3 वर्षात तर केलंच चालतंच, पण जास्त चांगलं राहील की तुझं जर का तुम्ही दरवर्षी माती परीक्षण केला तर ते जास्त चांगलं राहील. आता शेतामध्ये माती घेत असताना शेतामध्ये मातीचा नमुना घेत असताना काही बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कसं की माती घेत असताना पहिल्यांदा आपण आपलं शेत जे आहे याची पूर्णपणे पाहणी करायला पाहिजे. कारण की आपण पाहिला जसं की काही भाग असे आहेत की तुम्हाला शेकडो हेक्टर जमिनी एकदम सपाट दिसतात, जिथे कधी चढ उतार नसतो. आणि काही ठिकाणी पाहिला तर एकच शेत असा असतो की तिथे 3-4 ठिकाणी चढ उतार असतो. त्यामुळं माती परीक्षण करताना, मातीचा नमुना घेताना पहिल्यांदा आपल्या शेताचा सखोल अभ्यास करणे जास्त महत्त्वाचं आहे. जर का तुमचा शेत सपाट असेल, एकदम प्लेन असेल, तर अशा ठिकाणी 3 ते 4 एकरामध्ये मातीचा एक नमुना सफिशियंट आहे. आणि जर का तुमच्या शेताचा चढ उतार हा जास्त असेल तर अशा ठिकाणी पहिल्यांदा करायचं काम म्हणजे हे की तुम्ही तुमच्या शेताची 2-3-4 भागामध्ये विभागणी करून घ्या. कोणत्या आधारावर की हा जास्त चढ आहे याचा एक भाग, हा थोडासा उतार आहे हा एक भाग, हा जास्तच पहाड आहे हा एक भाग. म्हणजे असं त्याचं तुम्ही स्वतः वर्गीकरण करायचं. आणि ते वर्गीकरण केल्यानंतर, कारण की याचं कारण असं आहे, माती किंवा जमीन म्हणा ही अशी एक वस्तू आहे की ही देवाच्या पलीशिवाय कोणीच कंट्रोल करू शकलं नाही आणि करणार पण नाही कधीच. त्यामुळे ही प्रत्येक इंचाला बदलते, नाहीतर 100 शेकडो मीटर गेलं तरी बदलत नाही. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे काय करायचं की आपल्या शेताचा चढ उतार, उंच सकलपणा पाहून आपल्या शेताला त्याला 2-4-5 भागामध्ये डिवाईड करून त्याला वर्गीकरण करायचं. आणि वर्गीकरण केल्यानंतर एक नमुना घेण्यासाठी सर्वसामान्यपणे 10 ते 15 ठिकाण आपल्या शेतामध्ये आपण मार्क करून घ्यायचे. आणि ते मार्क केल्यानंतर ते मार्किंग करण्याची पद्धत म्हणजे जसं की स्लाईडमध्ये दाखवते मी, तर या पद्धतीने त्यांना शेतामध्ये मार्किंग करून घ्यायची. आणि मार्किंग करून घेतल्यानंतर प्रत्येक ठिकाणचा नमुना घ्यायचा. प्रत्येक ठिकाणचा एक नमुना घेऊन तो चांगला गोळा करायचा एका ठिकाणी, मिसळून टाकायचं त्याला. मिसळल्यानंतर मग त्याला वेगळं करायचं. आणि त्यांना सर्वांना मिसळल्यानंतर मग त्याचं एक कंपोजिट सॅम्पल मिळेल. कंपोजिट म्हणजेच काय, त्या पूर्ण शेताची तो एक त्याला काय म्हणतात, रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मिळेल. म्हणजे त्या पूर्ण शेताचा तो मार्गदर्शक सॅम्पल असेल. अशा प्रकारे करून त्या 10-15 ठिकाणची माती गोळा करून त्याचं एक सॅम्पल बनवायचा आणि तो वापरायचा. आता माती घ्यायची कशी, सर्वसामान्यपणे माती घेत असताना आपण एक व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा, 15 सेंटीमीटर खोलीचा. आणि तो खड्डा घेतल्यानंतर, तो खड्डा घेण्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जिथे आपण मातीचा नमुना घेतो आहे त्या ठिकाणचं सर्वप्रथम तिथला काडी कचरा साफ करून घ्यायचा. काडी कचरा साफ केल्यानंतर असं व्ही आकाराचा खड्डा खोदायचा. आणि तो खड्डा खोदल्यानंतर त्याच्या एका बाजूने 2 ते 3 सेंटीमीटर म्हणजे रुंदीचा थर वरूनपासून खालीपर्यंत घेत जायचा आणि तो सेपरेटली जमा करायचा. ते जमा केल्यानंतर असे 10-15 ठिकाणची सॅम्पल झाले की त्या सर्वांना चांगला पद्धतशीर गाळून चाळून एकदम मस्त मिसळवायचं. मिसळल्यानंतर त्याचं एक सॅम्पल तयार करता. मिसळल्यानंतर त्यांच्यापैकी जवळपास अर्धा ते 1 किलो मातीचा नमुना घ्यायचा त्या एक सॅम्पलमधनं. आणि तो घेतल्यानंतर त्याला असं 4 भागामध्ये विभागणी करायची. अशी जसं की इथे दिली, याला क्वार्टरिंग म्हणतात. ते 4 भागात विभागणी केल्यानंतर 2 आमने सामनेचे भाग घ्यायचे आणि बाकीचे 2 डिस्कार्ड करून टाकायचे. जसं की हे घ्यायचं, इथे हे घ्यायचं आहे आणि हे काढून टाकायचं. आणि ही प्रोसेस 10, 15, 20, 25 वेळा
रिपीट करायची जोपर्यंत तुमचा अर्धा ते 1 किलो सॅम्पल मातीचा नमुना तयार होत नाही तोपर्यंत करायची. आणि हे झालं मग तुमच्या शेताचं मार्गदर्शक सॅम्पल, रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. आता हे मातीचा नमुना घेत असताना इथे काही अवजारं लागतात. अवजार म्हणजे काय, जनरली सर्वसामान्यपणे आपण अवजारामध्ये काय करतो, फावळा, खुरपी, तिकास, पहाळ, कुदळ अशा गोष्टी वापरतो. पण यांच्या व्यतिरिक्त जसं की प्लास्टिकचं काही आजकाल असतं, खुरपी असतो, ट्रे असतो, तर हे अशा वस्तू वापरायच्या. आणि हे वापरत असताना आता माती परीक्षण हे 2 गोष्टीसाठी केलं जातं, जे की पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर माती परीक्षण करत असताना एक मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे 3 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत. तर असे करत असताना शक्यतोवर प्लास्टिक किंवा लाकडाचा जास्तीत जास्त वापर करायचा. पण काही ठिकाणी कधी जमीन इतकी कडक असते की त्यांच्यानी पॉसिबल नाही आहे. अशा वेळेस तुम्ही लोखंडाची खुरपी वगैरे वापरू शकता. पण हा मातीचा नमुना जर का आपण मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यासाठी घेत असेल तर ठीक आहे. पण जेव्हा आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं परीक्षण करण्यासाठी नमुना घेतो त्यावेळेस आपले साहित्य हे फक्त आणि फक्त लाकडाचेच असायला पाहिजे. कारण की सूक्ष्म अन्नद्रव्य घेत असताना कुठलेही धातूचे उपकरणं वापरू नये. कारण की आपण जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य जे काही जमिनीतनं काढणार आहोत ते सुद्धा धातूचं, त्यामुळे ते तिथे वापरायचे नाही. आणि सर्वसामान्यपणे वापरणारे हे आपले जे आहेत इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणतात ऑगर आहे, पोस्टहोल वगैरे आहे, हे ट्यूब आहे, हे आपले सर्वसामान्यात वापरात येणारे उपकरण आहेत. आता मातीचा नमुना घेत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे मातीचा नमुना कुठून घेऊ नये. त्यामध्ये जिथे आपलं शेतातलं फार्म हाऊस आहे किंवा शेतातल्या बांध्या आहेत अशा ठिकाणाचा नमुना घेऊ नये. जिथे आपण शेतामध्ये खत दिलेलं आहे तिथला नमुना घेऊ नये. आणि असा कुठलाही एरिया जे की म्हणजे असा प्रॉब्लेमॅटिक किंवा डिस्टर्ब असतो, जिथे असं काही प्रॉब्लेमॅटिक आहे, जिथे काही तुमच्या पिकाची ग्रोथ चांगली येत नाही. आपल्याला माहीत आहे एका शेतामध्ये आपण पिकं सारखीच लावतो, पण एका ठिकाणी असा एक खळगा असतो की तिथलं पीक चांगलं नसतं. कधी असं तर खूप जास्त चांगलं असतं. म्हणजे अशा ठिकाणचा जिथला डिस्टर्ब एरियामधला सॅम्पल घेऊ नये. जिथे हेडलाईन्स असतात, जिथनं आपण शेताला पाणी देतो, हेडलाईन्स तिथला सॅम्पल घेऊ नये. जिथे की आपल्या शेतामध्ये आपण गुरेढोरे किंवा आपण हे मळणी वगैरे करताना आपण बऱ्याचशा गोष्टी वापरतो, तिथे त्यांचा मग तो पालापाचोळा, शेणखत वगैरे टाकतो. तर अशा खड्ड्याच्या आसपासचा नमुना घेऊ नये. आता नमुना आपण गेला शेतात नमुना घेतला. आता नमुना घेत असताना काही गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या. नमुना घेत असताना काय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे असं आहेत की आपण जिथे नमुना घेतो आहे त्या शेतकऱ्याचं नाव नोंदायला पाहिजे. त्या शेताचा सर्वे नंबर माहीत असायला पाहिजे. गावाचं नाव माहीत असायला पाहिजे. आपण ज्या दिवशी नमुना घेतला ती तारीख असायला पाहिजे. आपण त्या पिकांना जे काही पाणी दिलं, म्हणजे पाणी देतो त्याची माहिती असायला पाहिजे. तो शेतकरी त्या शेतामध्ये सर्वसामान्यपणे कुठली खते वापरतो आणि किती प्रमाणात वापरतो याची माहिती घ्यायला पाहिजे. कुठले क्रॉप घेतून त्याला मागच्या 3-4 वर्षापासून त्याला किती उत्पादन मिळालं आहे हे सुद्धा नोट करायला हवे. आणि सोबतच ते कुठले क्रॉपिंग पॅटर्न ते वापरतात हे पण माहिती घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे आपण जे नमुना घेतो त्याची खोली आहे तिथं आपण याच्यावर नोंद करतोच, प्रश्नच नाही. शिवाय त्या शेतातील मातीचा जो पाण्याचा निचरा आहे किंवा जो उतार आहे तो सुद्धा नोट करायचा. तर ह्या सर्व गोष्टी शेतीतल्या मातीचा नमुना घेताना अति आवश्यक आहेत आणि त्या प्रत्येक व्यक्तींनी जो काही माती परीक्षणाला जातो त्यांनी नोंद करणं अति आवश्यक आहे. आता आपण मातीचा नमुना घेतला. नमुना घेतल्यानंतर तो एक मार्गदर्शक, त्या जेवढे काही आपण नमुने घेतले त्यांचं सर्वांचं मिळून आपण मार्गदर्शक नमुना पण बनवला आहे. मार्गदर्शक नमुना बनवल्यानंतर ती माती पहिल्यांदा चांगली मिसळून ती पॉलिथिनच्या बॅगमध्ये घ्यायची आणि पॉलिथिनच्या बॅगमध्ये घेऊन ती कापडाच्या थैलीत ठेवायची. त्याच्यावर लेबल वगैरे टाकून टॅग लावायचं
पूर्ण ही आता जी माहिती सांगितली ती सगळी त्या बॅगवर लिहायची. आता ही माती आपण घेतली आणि त्यानंतर आता ही गेली प्रयोगशाळेमध्ये. प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर काय होतं, पहिल्यांदा आपण बघतो नमुना कसा आहे. शक्यतोवर मातीचा नमुना हा वापसा पद्धतीत असेल किंवा त्यापेक्षा थोडासा कडक असेल तर चांगला, पण बरेचदा असं होत नाही. कधी कधी नैसर्गिक म्हणजे गोष्टी असतात, कधी पाऊस आला काय आला, उन्हाळ्यात पण पाऊस येतो आजकाल, तर त्यामुळे मातीचं जर का नमुना जास्त ओला असेल तर त्याला काय करायचं, प्रयोगशाळेत नेल्यानंतर ती माती त्या बॅगमधून काढून घ्यायची आणि त्याला सर्वसामान्य स्थितीमध्ये सुकवायचं, म्हणजे सावलीमध्ये सुकवायचं. त्याला पंख्यात वगैरे किंवा उन्हात वगैरे त्याला सुकवायचं नाही. त्या मातीच्या नमुन्याला सावलीमध्ये कागदावर वगैरे सुकवायचं आणि ते सुकल्यानंतर त्याला आपला लाकडाचा असतो वुडन, म्हणजे त्याला वुडन पेस्टल म्हणतात, लाकडाची एक अशी खळगी असते त्याच्यामध्येच कुटायचं त्याला. आणि माती प्रयोगशाळेत गेल्यानंतर सर्वसामान्यपणे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये ते मग तिचं पहिली आणि जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तिचं pH, त्याला म्हणतात मातीचा सामू. EC जी तिची क्षारता आहे ती आहे. मग जैविक कर्ब आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, तुमचं मायक्रोन्युट्रिएंट जसं की तुमचे सूक्ष्मन्नद्रव्य आहेत, FeMn, ZnCu म्हणजे लोह जस्त वगैरे हे आहेत. शिवाय या व्यतिरिक्त त्या मातीचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा जास्त महत्त्वाचा आहे, स्ट्रक्चर आहे. ह्या सर्व गोष्टी आपण प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करत असतो. आता हे करत असताना टेक्स्चर, स्ट्रक्चर वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या त्या यांच्या स्टँडर्ड मेथडॉलॉजी आहेत आणि त्या इंटरनॅशनल पिपेट किंवा हायड्रोमीटर मेथडने केल्या जातात. आता आपण त्याहून महत्त्वाची गोष्टी म्हणजे ज्या विषयावर आपण चर्चा करतो हा आहे मातीच्या आरोग्य पत्रिकेचं. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आता जेव्हा आपलं पीक घेतो जमिनीमध्ये, ते आपल्या पिकासाठी जमिनीमध्ये तर असंख्य असे अन्नद्रव्य आहेत किंवा धातू आहेत, पण आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे मुख्यत्वे 16 अन्नद्रव्य आहेत. त्या 16पैकी आपण त्यांचं विभाजन केलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा मॅक्रो, सेकंडरी आणि मायक्रो, म्हणजे मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म. तर मुख्यमध्ये आपला NPK येतो, शिवाय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ते तर आहेच आहे. दुय्यममध्ये आपला कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, सल्फर आहे आणि सूक्ष्ममध्ये तुमचं लोह आहे, जस्त आहे, मंगल आहे, तांबा आहे, बोरान आहे. तर हे अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातो. आणि आपलं जे मातीचा नमुना आहे तो आपण ह्या सर्व एलिमेंटसाठी आपण त्याचा परीक्षण करतो. आता हे परीक्षण करत असताना प्रत्येक अन्नद्रव्याच्या पद्धतीच वेगळ्या आहेत. तर ते प्रयोगशाळेत गेल्यानंतरच ठरत असतात. तर हे काही तर सिम्पली ज्या आपण सर्वसामान्य प्रोसिजर ज्या आपण फॉलो करतो आहे त्या लिहिलेल्या आहेत. आता बघा, जसं की मी सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला अगदी जवळचा आणि समजणारा मुद्दा म्हणजे काय, आपल्या मातीचं आरोग्य कसं समजणारा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे की प्लांटचे सिम्पटम्स. आता जसं की इथे प्रत्येक मी याचं दाखवलं आहे, प्रत्येक जसं की नायट्रोजन आहे, नायट्रोजन कमी असला की काय होतं, पहिल्यांदा त्या पानाचा हिरवापणा कमी होतो आणि त्याची वाढ खुंटतं. पोटॅशियम कमी असलं की काय, छोटे छोटे स्पॉट्स त्याच्या पानाच्या टोकावर येतात, त्याचे पानाचे जे किनारे असतात ते पिवळसर येतात. अशा ह्या प्रकारे प्रत्येक एलिमेंटचे काही सिम्पटम्स आहेत आणि त्यानुसार मग आपण ते करत असतो. आता मातीचं परीक्षण करत असताना सर्वात महत्त्वाची गुणधर्म म्हणजे त्या मातीचा सामू. कारण की आपल्याला जे काही आपण कार्बन, नायट्रोजन सगळं करणार आहोत ते कोण ठरवते, हा मातीचा सामू ठरवतो. आणि प्रामुख्याने माती ही 3 प्रकारामध्ये विभाजन केली जाते. एक न्यूट्रल आहे, आम्ल आहे, विम्ल आहे, म्हणजे अल्कली आणि ॲसिडिक सॉइल्स आहेत. तर ह्या इथे काही मी त्यांच्या ज्या सामूच्या रेंज आहेत त्या मी लिहिलेल्या आहेत. जनरली 6.5 ते 7.5पर्यंत ही आपण त्याला न्यूट्रल सॉईल म्हणतो आणि 6.5च्या खाली असेल तिला आपण ॲसिडिक किंवा आम्लधर्मीय माती म्हणतो. 8.5 किंवा त्याच्यावर असेल तर तिला आपण अल्कली म्हणतो. आणि ज्या मातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो आणि त्याची क्षारता ही 4पेक्षा कमी असेल तर त्याला आपण क्षारयुक्त जमिनी म्हणतो. आणि त्या क्षारयुक्त जमिनी म्हणजे मग त्यांच्यासाठी ज्या काही
त्यांचं जे काही त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे काही आपल्याला करावं लागणार आहेत, मग त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात. किंबहुना दुसरी गोष्ट, ज्यांचा pH 8पेक्षा म्हणजे सामू 8पेक्षा कमी असतो आणि क्षारता 4पेक्षा जास्त असतो, त्यांना म्हणतात आपण सलाईन, ज्या की म्हणजे सॉल्टी सॉइल्स म्हणतात आपण. त्यांच्यासाठी त्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे मातीचा pH किंवा सामू ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे काय ठरवते, तुमच्या ज्या काही पुढच्या प्रोसिजर तुम्हाला वापरायच्यात हे तुम्हाला सांगतं. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जे काही खूप सारे अन्नद्रव्य जे आहेत आपल्या पिकांना लागणारे, हे सगळे ह्या सामूशी कोरिलेटेड असतात. त्याच्याशी त्यांचा एक रिलेशन असतो, त्यांचा एक संबंध असतो. तो संबंध आपल्याला इथे या फिगरमध्ये दिसतो. तुम्ही जसं का खाली बघा, इकडे हे दिसतात. ही आपली मातीची pH स्केल म्हणजे सामूची स्केल आहे. ही 4पासून आपण 10पर्यंत नेली, ही इकडे 0पर्यंत राहू शकतो. पण कसं असतं हे बघा, आता आपण जे म्हटलं सूक्ष्म अन्नद्रव्य हे कसे आपल्याला 6.5 आणि 7 म्हणजे जे काही आम्ल किंवा न्यूट्रल या मातीमध्ये यांचं प्रमाण जास्त असतो. पण हे सुद्धा आपल्याला आपल्या पिकांसाठी महत्त्वाचे आहेत, पण ते आपण त्याला सूक्ष्म म्हटलं कारण की ते कमी प्रमाणात लागतात. शिवाय आता इकडे वर बघा, हे बघा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. आता हे 7 ते 8.5च्या रेंजमध्ये खूप चांगले आहेत. एकदम जिथे आम्लधर्मीय जमिनी आहेत तिथे यांचं प्रमाण कमी आहे, किंवा एकदम जास्त आहे तिथे पण जास्त आहे. त्यामुळे हा जो मातीचा pH जो आहे किंवा हा सामू जो आहे, हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर मातीचा आरसा म्हटलं जातं याला. आता आपण माती नेली प्रयोगशाळेमध्ये, तिचं प्रोसेसिंग केलं, त्याचं परीक्षणही केलं. आता परीक्षण केल्यानंतर हे आपल्याला त्याचे निर्देशांक मिळाले, त्यांचे रिझल्ट्स मिळाले. आता रिझल्ट्स मिळाले म्हणजे काय झाले, हे जे काही आपले अन्नद्रव्य आहेत याचं वर्गीकरण केलं आहे 6 प्रकारे. म्हणजे खूप कमी, कमी, मध्यम, साधारण मध्यम, जास्त आणि खूप जास्त, या 6 प्रकारे आपण याचं वर्गीकरण केलं आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचं रेंज दिलं आहे. तर जसं की बघा, ऑर्गॅनिक कार्बन आहे म्हणजे जैविक कर्ब आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस, पोटॅशियम आहे. जसं की जैविक कर्ब 0.2पेक्षा कमी असेल तर ते खूप कमी, 0.2 ते 4 म्हणजे ते कमी, 4 ते 6 म्हणजे मध्यम. आणि नॉर्मली आपल्या विदर्भातल्या जमिनी ज्या आहेत यांचं ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट जे आहे हे फारच कमी आहे. आणि ऑर्गॅनिक कार्बन ही एक असा गुणधर्म आहे, अशी प्रॉपर्टी आहे की जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पिकांच्या दृष्टीने म्हणा, किंवा तिथले ते किडे कीटक आहे किंवा जे आपल्याला सूक्ष्म जीव आहेत त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आजकाल शेती करत असताना आजकाल बऱ्याच गोष्टी तुम्ही बघा, लोक तुम्हाला सांगतात सेंद्रिय शेती, हे शेती, ते शेती. हे सगळे केल्याने काय होतं तर फक्त त्याचा जैविक कर्ब वाढतो. जैविक कर्ब वाढल्याने काय वाटतो, जैविक कर्ब वाढल्यामुळे त्या जमिनीमध्ये जे काही आपल्याला महत्त्वाचे किंवा आपल्या जरुरीचे सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शेतकऱ्यांचे मित्र आहेत, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करतात, त्यांचं प्रमाण वाढतो. का? कारण की हे जैविक कर्ब जे त्यांचं खाद्य आहे. जर का खाद्य त्यांचं तिथे असेल तर ते त्यांचं प्रमाण वाढतं आणि ते प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, मग हे आपले जे बारीक प्राणी आहेत, आपले मित्र आहेत, हे त्यांचं काम अतिशय पारपणे पार पाडतात आणि ते आपल्या जमिनीची सुपीकता टिकवायला फार मदत करतात. तर त्यामुळे हे सर्वसामान्यपणे इथे दिलं आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण झाल्यानंतर आपणाला आपल्या जमिनीचा रिझल्ट मिळाले, निर्देशांक मिळाले. त्यानुसार मग आता आपणाला त्या जमिनीमध्ये खताची शिफारस करायची. तर खताची शिफारस करण्यासाठी काय गोष्टी कशा आहे, तर बघा इथे जर का तुमच्या जमिनीमध्ये हे अन्नद्रव्य खूप कमी असतील तर अशा वेळेस काय करायचं, त्या पिकासाठी लागणारा जो काही एक पर्टिक्युलर डोज आहे त्याला 50% वाढवायचं. आणि जर का हे कमी आहेत किंवा मध्यम आहेत तर त्यांना फक्त 25% वाढवायचं. आणि जर का ते मॉडरेट किंवा हाय आहेत आणि जेव्हा यांची लेवल रिकमेंडेड डोजेसपेक्षा जास्त असतं त्यावेळेस ते 25% कमी करायचे. आणि जेव्हा खूप जास्त असतं आणि त्याला 50% कमी करायचं. आता आपण सर्वसामान्यपणे हा सुद्धा एक तक्ताच असतो आणि तो तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवतो मी, तर तो तक्ता कसा असतो. आता हे बघा, एक मी सर्वसामान्यपणे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे ते. तर जर का हे आपण म्हटलं की आता माझ्या जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो फारच कमी आहे, तर मला तो 50% वाढवायचा आहे आणि कमी आहे.
तर 25% वाढवायचं आहे. आणि मध्यम सफिशियंट असेल तर काहीच नाही, आणि जास्त असेल तर 25ने कमी करायचं, आणि खूप जास्त असेल तर तो 50ने कमी करायचा. तर ह्या सर्व बाबी कशावर निर्धारित करतात? त्या पिकासाठी लागणारा म्हणजे जो डोस आपण त्या पिकांना ठरवलेला आहे त्याच्या आधारावर केला जातो. आणि सिम्पली त्याच गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत. तर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या हातामध्ये शेवटची वस्तू मिळते, ती म्हणजे मातीची आरोग्य पत्रिका. ही आमची जी संस्था आहे, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, हे नागपुरातच आहे. आम्ही पूर्ण भारतासाठी काम करतो आहे. आणि आम्हीसुद्धा हे असे सॉईल हेल्थ कार्ड बनवलेले आहेत. म्हणजे आंध्रामध्ये बनवलेले आहेत, गुजरातचे बनवले आहेत, राजस्थान बनवले आहेत, आणि इतके लवकरात लवकर आम्ही महाराष्ट्रातले म्हणजे नागपूरचे आणि केळापूरचे पण डेव्हलप केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला सगळी माहिती असेल, तुम्ही कुठले पिकं लावणार, त्या पिकांचा रिकमेंडेड डोस किती आहे, तुमच्या निर्देशांक किती आहे, आणि तुम्हाला कुठल्या पिकासाठी कुठलं खत किती वापरायचं, हे सुद्धा यामध्ये दिलेलं असतो. आणि शेवटचं फायनल प्रॉडक्ट म्हणजे हे आहे मातीची आरोग्य पत्रिका. धन्यवाद.